आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट केक. तर ह्यामध्ये आपण अंडी अजिबात वापरणार नाही आहे. तरीसुद्धा आपला केक हा एकदम जाळीदार असाच होईल. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण इथे चॉकलेट फ्लेवरचं यूज करणार आहोत, त्यामुळं मुलांनासुद्धा हा केक नक्कीच आवडेल. तर तुम्ही एकदा हा ट्राय करून नक्की बघा. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला मग आपण सुरुवात करूया केक बनवायला. तर सगळ्यात प्रथम आपण केक टीनला ग्रीस करून घेऊया ऑइलने. हा मी अर्धा किलोचा टीन घेतलेला आहे इथं. तर ह्याला आपण व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेऊया आणि ह्यामध्ये 1 चमचा मैदा घालून आपण सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया. आपण हे भांडं हलवून व्यवस्थित सगळीकडे एकसारखं कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बटर पेपर यूज करणार असाल तर इथं मैदा टाकायची गरज नाही आहे. तुम्ही बटर पेपर लावून घेऊ शकता. आपलं व्यवस्थित ह्याला कोट झालेलं आहे. तर आता एका कढईमध्ये आपण मीठ टाकून घेऊया. इथं मी मीठ बऱ्याच वेळा यूज केले, त्यामुळे हे थोडंसं काळं झालेलं आहे. आपण हे केक झाल्यानंतर व्यवस्थित थंड झाल्यानंतर एका पॅक डब्यात ठेवून द्यायचं. मग आपण पुन्हा पुन्हा हे यूज करू शकतो. तर ह्यामध्ये एक तुम्ही वाटी वगैरे किंवा प्लेट ठेवू शकता आणि हे झाकून ठेवायचं. तर एका बाउलमध्ये आपण अर्धा कप तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा कपच पिठी साखर घालायची आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे आपण एकसारखं हलवून मिक्स करून घेऊया. हे मिक्स झालेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये दूध घालायचं आहे. मी इथं 1 कप दूध घेतलेलं आहे, पण आपण सगळं एकदम दूध घालायचं नाही आहे. इथं मी अर्धं दूध घातलेलं आहे. आपल्याला लागेल तसं आपण वरून हे दूध वापरायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण 1 चमचा मी इथं चॉकलेट इसेन्स वापरले. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही फ्लेवर घेतला तरी चालेल. आपल्याला 1 छोटा चमचा इसेन्स टाकायचा आहे. तर आता ह्यामध्ये आपण एक चाळण ठेवून घेऊया आणि मैदाही चाळून घेऊया आपण ह्यामध्ये. तर मी इथं ह्याच्यावर चाळण ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे आणि ह्यामध्येच आपण 2 चमचे कोको पावडर घालणार आहोत. मी इथं चॉकलेटचा केक बनवते, त्यामुळे इथं कोको पावडर घातले. तुम्हाला नसेल बनवायचं तर तुम्ही स्किप करू शकता. 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा वापरणार आहोत. हे आपण व्यवस्थित चाळून घेऊया, म्हणजे ह्यामध्ये गाठी तयार होत नाहीत आणि एकसारखं आपलं मिश्रण तयार होतं. आता मी इथं चाळून घेतलेलं आहे. आता आपण हळूहळू सगळं हे मिक्स करून घेऊया. हे आपल्याला सगळ्या ह्याच्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. हे आपले एकसारखं आता मिक्स झालेलं आहे. इथं आपल्याला दुधाची आवश्यकता नाही आहे. आपण ड्रायफ्रूट केक बनवतो आहे, त्यामुळे आपल्याला थोडं थिकच ठेवायचं आहे हे बॅटर. ह्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि चमच्याने हळूवारपणे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे तुम्हाला जास्तच तुमचं घट्ट वाटलं तर थोडंसं 1-2 चमचा दूध घेऊ शकता, पण आपल्याला हे थोडं घट्टच ठेवायचं आहे, म्हणजे आपले ड्रायफ्रूट खाली जाणार नाहीत. हे आपण टीनमध्ये काढून घेऊया सगळं बॅटर. आता आपण हे 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊया, म्हणजे जास्त हवा असेल ती निघून जाईल. आणि आपलं दूध आता तसंच शिल्लक आहे. आपल्याला वरून दुधाची आवश्यकता लागलेली नाही आहे. तर आता आपण वरून ह्याच्यावर ड्रायफ्रूट घालून घेऊया. मी इथं ड्रायफ्रूट घातलेले आहेत. आता आपण हे बेक करायला ठेवून घेऊया. आपल्याला हे 40 ते 45 मिनिटं बेक करायचं आहे कमी गॅसवर. आपला केक आता
तयार झालेला आहे. तुम्ही ह्यामध्ये चमचा किंवा टूथपिक घालून चेक करू शकता. हे एकदम क्लीन बाहेर आलं आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. तर आता आपण हा थंड करायला ठेवून देऊया. हा आपल्याला पूर्ण थंड करूनच घ्यायचा आहे, नाहीतर ते भांड्याला चिटकून राहतो केक. हा आपण चमचा फिरवून ह्याच्या बाजू सगळ्या सेल करून घेऊया आणि हा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया केक. इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे केक. आपला केक एकदम व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही आता मुलांबरोबर केक एन्जॉय करू शकता.